नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करूयात आजच्या मोठ्या बातम्यांनी. सध्या बारामती पोटनिवडणुकीतनं काँग्रेसनं माघार घेतली आहे, मात्र बारामती बिनविरोध होणार नाहीये. पाहूयात त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स. बारामती पोटनिवडणुकीतनं काँग्रेसची माघार. सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. तर दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश. मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच. बारामतीची पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी 30 जणांची माघार, तर 23 उमेदवार अजूनही रिंगणात. बारामतीची निवडणूक दादांसाठी महत्वाची होती. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं काँग्रेसचे मनापासून आभार. आकाश मोरेंनी दादांना आदरांजली म्हणून निर्णय घेतला. जय पवारांची ही प्रतिक्रिया. कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील. काँग्रेसचे आभार मानताय? काँग्रेस मी मनापासून खूप खूप आभार मानतो. काँग्रेसनं मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज मागे घेतला. बारामतीच्या जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंची ही प्रतिक्रिया. पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार. काँग्रेसवर केलेल्या टीकेचा त्यांना कधी ना कधी पश्चाताप होईल. हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा. तर पार्थ पवारांच्या वतीनं रोहित पवारांकडून सुद्धा दिलगिरी व्यक्त. बारामती पोटनिवडणुकीतून करुणा मुंडेंची उमेदवारी कायम. माघार घेणार होते, पण मुंडेंची पोस्ट बघितली आणि अर्ज कायम ठेवला. करुणा मुंडेंची प्रतिक्रिया. तर धनंजय मुंडेंनी संपर्क केला होता. काँग्रेसला विकत घेऊ शकता, पण करुणा मुंडेला नाही, असाही टोला. आज काँग्रेस सारखा पक्ष विकू शकता, पण करुणा मुंडेला खरेदी करण्याची कोणीचीही लायकी नाहीये. धनंजय मुंडेंनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? संपर्क त्यांनी केला होता. त्यांच्या आव्हानातून तर मी इकडे आलेली आहे ना लढण्यासाठी. की धनिया मुंडेंनी मला आवाहन केला होता. मी तो हारली तरी पण मी जिंकल्यासारखीही असणार आहे. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. नवी दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली आहे. दिल्लीमध्ये पार्थ पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. दिल्लीमध्ये चौकाचौकात पार्थ पवारांसाठी बॅनरबाजी. पार्थ पवारांकडून आज राज्यसभा खासदारकीची शपथ. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम. पक्ष वाढवण्यासंदर्भात काम करण्याच्या शशिकांत शिंदेंच्या सूचना. पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसांपासून मुंबईमध्ये संघटनात्मक बैठक. विलिनीकरणाचा सर्वाधिकार पवार कुटुंबावर सोडलाय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावरून अनिल पाटलांची प्रतिक्रिया. तर पवार कुटुंबाला वाटलं तर विलिनीकरण होईल अशी प्रतिक्रिया. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये हा सगळा जो निर्णय असतो की केवळ फक्त तो काही दोघांच्या चर्चेमध्ये विलिनीकरण कधी होत नसतं. सर्व अधिकार 100% अधिकार आम्ही हा पवार कुटुंबावरती सोडलेला आहे. आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. बंधू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद. खरात तपासात सहकार्य करत नसल्याचीही माहिती. बंधू खरातवर 2022 मध्ये दाखल गुन्ह्याचा पुन्हा तपास होणार. 2022 मध्ये साई संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांची गळफास घेत आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये बंधू खरातवर आरोप. तर मयत विकास दिवटेंचा भाऊ राजेंद्र दिवटे यांची पुन्हा तपास करण्याची मागणी कोर्टाकडून मान्य. अत्याचारी बंधू अशोक खरात विरोधात या ठिकाणी 14वा गुन्हा दाखल. मिरगाव इथल्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद. कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप. खरातच्या ओकस ऑफिसमधून महत्वाचे पुरावे हाती. तर एका डब्यातनं 22 रुद्राक्ष, इंग्रजीमध्ये A to Z पर्यंत अक्षरं, तर 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थांचे पुस्तकं, कोऱ्या पावत्या, हिरव्या रंगाचं पातळ द्रव्य असलेली बाटली ही जप्त. नाशिकच्या सिन्नरमध्ये बंधू खरातच्या मिरगाव फार्म हाऊसवर पोलिसांचा तपास. तर माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांकडून चौकशी. बंधू खरातच्या अटकेनंतर मिरगावचे ईशान्येश्वर मंदिर ओस. तर एकेकाळी भाविकांच्या रांगा लागणाऱ्या या मंदिरामध्ये आता भाविकांची वर्दळ पूर्णपणे थांबली आहे. मंदिर परिसरात सध्या शुकशुकाट. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. मुंडे समर्थकाची धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. बीडच्या गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंडे समर्थकांनी ही मागणी केली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. तर भाजपकडून अक्षय कर्डिले, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मुकाटे निवडणुकीच्या रिंगणात. वंचितचे उमेदवार आणि 4 अपक्ष ही निवडणुकीमध्ये लढणार. अपक्षांमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचाही समावेश. बीडच्या मसाजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल. गावकऱ्यांच्या इच्छेमुळे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी गावकऱ्यांसाठी जीवन गमावलं. मी देखील शेवटच्या क्षणापर्यंत गावाची सेवा करणार, अश्विनी देशमुख यांनी व्यक्त केला भावना.
आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. आसाम, केरळ आणि पुदुचेरी विधानसभेच्या 296 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आसाममध्ये 84.42% तर केरळमध्ये 75.1% मतदान आणि पुदुचेरीमध्ये 86.92% मतदानाची नोंद. आदित्य ठाकरे लवकरच मुंबईतील शिवसेना शाखांना भेट देणार. शाखा भेटींचा कार्यक्रम हाती घेणार. आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील शिवसेना शाखा प्रमुखांची बैठक. पक्ष बांधणीच्या अनुषंगानं ठाकरे सेना स्थानिक पातळीवर बदल करणार. एकनाथ शिंदे ग्रामीण भागामध्ये संघटना मजबूत करण्यावर विशेष भर देणार. राज्यामध्ये पक्षाचा विस्तार अधिक प्रभावीपणे करण्यावर भर देण्याच्या शिंदेंना सूचना. तर युवकांना पक्षात सहभागी करून घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचाही सल्ला. सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये एलईडी मासेमारी विरोधात उद्या मच्छीमारांचा मोर्चा. तर माजी आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वात हा एल्गार मोर्चा निघणार. नितेश राणेंचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे एलईडी मासेमारीवर ठोस कारवाई होत नसल्याचाही आरोप. महिला आरक्षण विधेयकाच्या अनुषंगानं पंतप्रधान मोदींचा लेख. तर देशामध्ये महिला सक्षमीकरणासाठी मोठं पाऊल उचलणार. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळणार. 16 एप्रिलला संसदेचं विशेष अधिवेशन होणार. लेखात उल्लेख. मंत्री मकरंद पाटलांचा 6 वर्षांपासून आमदार निवासामध्ये मुक्काम. तर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री हक्काच्या निवासस्थानाच्या प्रतीक्षेतच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर. दुपारनंतर शिंदे दरेगावी दाखल झाले. दरम्यान शिंदे पुढील 3 दिवस गावातच मुक्काम करण्याची शक्यता. सोलापूर डीपीडीसीमधून खासदार निधी मिळत नसल्यामुळे खासदार प्रणिती शिंदे आक्रमक. तर आता 15 दिवसात खासदार निधी मंजूर केला नाही तर आम्ही आंदोलन किंवा आमरण उपोषण करू. पालकमंत्री जयकुमार गोरेंवर प्रणिती शिंदेंची टीका. मनसेमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासही सुरुवात.